श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खंडोबा नवरात्र उत्सव म्हणजेच मल्हारी षडरात्री नवरात्र उत्सवमध्ये आपल्याला खंडोबा महाराजांची कोणकोणती सेवा करायची आहे या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत। या महिन्यातील म्हणजेच ह्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला खंडोबा महाराजांची म्हणजेच आपल्या कुलदैवाची जेवढी काही शक्य होईल तेवढी आपण पूजा आराधना करायची आहे, त्यांना प्रसन्न करून घ्यायचे आहे। खंडोबा महाराजांनी मणी आणि मल्हासूर या 2 राक्षसांशी 6 दिवस युद्ध करून त्यांचा वध केला आणि ह्या 6 दिवसाचा नवरात्र उत्सव म्हणून आपण हा साजरा करतो किंवा केला जातो। आपण ज्याप्रमाणे आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला कुलदेवाची ही सेवा करायची असते। आपण आपल्या कुलदेवीला आई मानतो। कुलदेवी म्हणजे आपली आई आहे, तिची आपण सेवा करतो। कुलदेवीची सेवा ही आपण नेहमी करत असतो। नवरात्रामध्ये म्हणजेच दुर्गा माता नवरात्रामध्ये आपण 9 दिवस आपल्या कुलदेवीची खूप काही सेवा केलेली आहे। तसेच आपल्याला या षडरात्री नवरात्रामध्ये आपल्याला कुलदेवाची आपल्या हातून जेवढी शक्य होईल तेवढी आपण पूजा करायची आहे, त्यांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचे आहे, त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती असून द्यायची आहे। त्यांची जर कृपादृष्टी जर आपल्यावरती असेल तर आपल्या जीवनामध्ये येणारे सर्व काही प्रॉब्लेम, ज्या काही आपल्या आयुष्यात येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व काही दूर होतील। आपल्या कुटुंबामधील मुले मुली त्यांचे जर लग्न जमत नसतील, लग्न जमण्यासाठी काही प्रॉब्लेम होत असतील, त्याचबरोबर मुलांच्या नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम होत असतील, व्यवसायामध्ये काही प्रॉब्लेम अडचणी असतील, तसेच आपल्या आर्थिक अडचणीही असतील किंवा आपल्या घरात बाकीचे भरपूर असे काही प्रॉब्लेम असतात, ते सगळे प्रॉब्लेम हे आपले दूर होतील। आपण जर कुलदेवीची सेवा त्याचबरोबर कुलदेवाचीही सेवा जर केली तर आपल्या आयुष्यात कोणत्याच प्रकारच्या अडीअडचणी राहणार नाहीत। जरी त्या अडीअडचणी जरी आल्या तर त्या चुटकीसरशी म्हणजेच लगेचच दूर होतील। जास्त काही कालावधी जाणार नाही अडचणी दूर होण्यासाठी, का तर आपल्यावरती कुलदेवी आणि देवाचाही आशीर्वाद आपल्यावरती असतो, त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती असते। त्यामुळे हे सर्व काही जे प्रॉब्लेम असतात ते लगेच दूर होतात। यासाठी आपल्याला कुलदेवाची म्हणजेच खंडोबा महाराजांची सेवा या कालावधीमध्ये करायची आहे। तर आपल्याला कोणती सेवा करायची आहे या कालावधीमध्ये आपल्याला या नवरात्रामध्ये मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पठण करायचे आहे, पारायण आपल्याला करायचे आहेत। ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी 14 पाठ करावेत किंवा 18 पाठ करावे। 6 दिवसाचा कालावधी खूप कमी आहे म्हणल्यानंतर आपल्याला जास्त काही पाठ करणे शक्य होणार नाही, म्हणून आपण घरातील सर्वांनी मिळून 14 किंवा 28 असे पाठ केले तरी चालतील, काहीच हरकत नाही। किंवा जरी नाही वेळ मिळाला तरी कमीत कमी एक तरी पाठ करावा, जेणेकरून रोज आपण 2-2 जरी अध्याय वाचले तरी आपला हा एक पाठ पूर्ण होऊन जाईल। या ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आहेत। अध्यायही खूप छोटे छोटे आहेत। हा ग्रंथ वाचायला सुरुवात करताना आपल्याला प्रथम स्वामी स्तवन वाचायचे आहे, यामध्ये दिलेलं आहे स्वामी स्तवन। त्याच्यानंतर स्वामींच्या एका माळेचा मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला अध्याय वाचायला सुरुवात करायचं आहे आणि क्षमामापन स्तोत्रपर्यंत आपल्याला वाचायचं आहे। वाचन झाल्यानंतर आपल्याला खंडराया महाराजांची आरती करायची आहे, त्यांना धूपदीप दाखवून नैवेद्य करायचा आहे, दाखवायचा आहे त्यांना। ही सेवा आपल्याला करायची आहे। तसेच काहींच्या घरी या नवरात्र उत्सवामध्ये घटस्थापना केली जाते, त्यांनी घटस्थापना नक्कीच करायची आहे। पण ज्यांच्या घरी घटस्थापना ही केली जात नाही त्यांनी काय करावे, त्यांनी ही सेवा कशी करावी, तर त्यांनी एक दिवा अखंड प्रज्वलित करावा। या नवरात्रामध्ये या 6 दिवसात तो दिवा विझून देऊ नये, अखंड दिवा प्रज्वलित करावा आणि आपण ही खंडोबा रायांची सेवा करावी।
खंडोबाराया म्हणजेच मल्हारी मार्तंड हे अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हे सर्वांचेच कुलदैवत आहेत. महाराष्ट्रातील सर्वांचेच कुलदैवत आहेत. सगळ्यांचे कुलदैवत हे वेगवेगळे जरी असतील तरी शेवटी हे हा जो अवतार आहे हा भगवान शिवशंकरांचेच अवतार आहेत सगळे. म्हणून आपण सर्वांनी कुलदेवाची सेवा करण्यासाठी मल्हारी सप्तशती याच पाठाचे वाचन करायचे आहे. ज्याप्रमाणे आपण कुलदेवीची सेवा करण्यासाठी दुर्गा सप्तशती या पाठाचे वाचन करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदेवाची सेवा करण्यासाठी याचं ग्रंथाचे वाचन पठण पारायण करायचे आहे. आणि हे पारायण केल्याने आपल्याला कुलदेवाची कृपादृष्टी आपल्यावरती राहील. हे पारायण करताना नियम अटी कोणत्या आहेत? तर हे पारायण आपल्या घरातील कुलपुरुषांनी जर केले तर खूपच चांगले. जरी आपल्या घरातील कुलपुरुष जर नाही करू शकत किंवा त्यांना जर वेळ नसेल तर कुलस्त्रीने केले तरी चालेल. मात्र हे पारायण करताना आपण काळे वस्त्र घालायचे नाही. शक्य झाले तर आपण पिवळे वस्त्र घातले तर खूपच चांगले होईल. पिवळे वस्त्र घालून जर ही सेवा केली तर खूपच चांगल्या प्रकारे होईल. तसेच आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आणि संकल्पयुक्त जर तुम्ही पारायण करत असाल तर नक्कीच तुम्ही ब्रह्मचर्य पाळावे. त्याचबरोबर बाहेरचे काही खाऊ नये, घरातीलच अन्न खावावे. आपल्याला नवरात्री ही षडरात्री म्हणजेच नवरात्री खंडोबा जो उत्सव आहे या उत्सवामध्ये जो पहिला दिवस आहे म्हणजे 13 तारखेला आपल्याला आपला जो देवाचा जो टाक आहे सर्वांच्याकडे असेल त्यावरती आपण पहिल्या दिवशी फक्त श्री सूक्ताचे पठण त्याचबरोबर शिवमहिमन स्तोत्र याचे पठण करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट चंपाषष्ठीला अभिषेक केला तरी चालेल. पण पहिल्या दिवशी तरी मात्र तुम्ही अभिषेक करा आणि सेवेला सुरुवात करा. आणि अखंड दिवा नक्कीच लावा. अखंड दिवा हा प्रज्वलित करा. अशा प्रकारे आपण देवाची म्हणजेच खंडोबा महाराजांची सेवा आपल्या हातून जेवढी शक्य होईल तेवढी आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आवर्जून कमीत कमी एक तरी पाठ करा. मी हे डबल सांगते पण आवर्जून तरी एवढं तरी करा. ह्या नवरात्रामध्ये खूपच चांगला आशीर्वाद मिळेल, कृपादृष्टी त्यांची आपल्यावरती राहील. आणि चंपाषष्ठीला आपण तळी कशी भरायची या संदर्भाचा व्हिडिओ हा मी नंतर दुसरा व्हिडिओ करणार आहे त्यामध्ये सांगत आहे. कारण हा व्हिडिओ खूपच मोठा होत चाललेला आहे माहिती सांगण्यासाठी. म्हणून मी नंतर पुढचा दुसरा व्हिडिओ करणार आहे त्यामध्ये चंपाषष्ठी कशी साजरी करावी या संदर्भात माहिती देणार आहे. मी दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.